दुसऱ्या टप्प्यातील 5 वाजेपर्यंतची आकडेवारी आता समोर आली। राज्यात 5 वाजेपर्यंत सरासरी 53.51% इतकं मतदान पूर्ण झालंय। वर्ध्यामध्ये 56.66%, अकोला 54, अकोल्यामध्ये 52.49%, अमरावती 54.50%, बुलढाणा 52.50%, हिंगोली 52.03%, नांदेडमध्ये 52.47%, परभणीमध्ये 43.79% आणि यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघामध्ये 54.04% इतकं मतदान पूर्ण झालं। तर राज्यात 5 वाजेपर्यंत सरासरी 53.51% मतदान झालंय। 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी आता समोर आलेली आहे। दुसऱ्या टप्प्यातला मतदान सुरू आहे। यामध्ये आतापर्यंत 5 वाजेपर्यंत सरासरी 53.51% इतका मतदान झालंय। लोकसभा मतदारसंघानिहाय देखील आपण आकडेवारी पाहिलेली आहे। तर वर्ध्यामध्ये देखील 56% मतदान झालंय। तर सरासरी मतदान 53.51% इतकं झालेलं आहे। मात्र या मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान हे वर्धा लोकसभा मतदारसंघात झालंय, ज्या ठिकाणी 56.66% इतकं मतदान झालंय। अकोला मतदारसंघात 52.49%, अमरावतीमध्ये 54.50% मतदान झालंय। तर बुलढाण्यामध्ये 52.50% इतकं मतदान झालं आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये 52.03% इतकं मतदान झालंय। नांदेडमध्ये देखील 52.47% मतदान झालं। तर परभणीमध्ये 5 वाजेपर्यंत 43.79% इतकं मतदान झालंय। विदर्भातील यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघामध्ये 54.04% इतकं मतदान पूर्ण झालंय आणि सरासरी मतदानाची टक्केवारीचा आकडा जो आहे तो संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.51% इतका झालेला आहे। उर्वरित जो काही वेळ काही तास उरलेले आहेत त्या वेळेमध्ये नेमका मतदानाचा टक्का हा किती होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आपले प्रतिनिधी सूरज दहाड आपल्यासोबत जोडलेले आहे। सरासरी मतदान तर आपण पाहिलेलं आहे, मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत 54.50% मतदान झालंय। सूरज, सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट काय, किती वेळ बाकी आहे, मतदान जे आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे, कशा प्रकारचा प्रतिसाद या शेवटच्या वेळेमध्ये मतदारांकडून पाहायला मिळतोय? नक्कीच करण, आपण जर पाहिलं तर अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी जे आज मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे। आपण जर पाहिलं तर सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंतची संपूर्ण जी वेळ होती, मात्र आपण जर पाहिलं तर अद्यापही अमरावतीच्या मेळघाट सारख्या दुर्गम भागात आताही मतदान सुरू आहे। रात्री उशिरापर्यंत कदाचित त्या ठिकाणी मतदान सुरू शकते, कारण का जर पाहायला गेलं तर दुपारच्या वेळेस मोठं ऊन असल्यामुळे लोकांनी सायंकाळी जे आहे मतदान करण्यास मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भर दिलेला आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी जे आहे ते 37 उमेदवार रिंगणात होते, मात्र यापैकी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानकडे, भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार नवनीत राणा आणि प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्यामध्ये जे आहे ते तिरंगी लढत झालेली आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 5 वाजेपर्यंत जे आहे जे अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 54.50% मतदान झालेलं आहे आणि जवळपास सरासरीमध्ये जर आपण जर बघितलं जवळपास म्हणजे 62 ते 63% एकूण मतदान होण्याची जे आहे जो अंदाज जो आहे जो वर्तवण्यात आलेला आहे। मात्र जर आपण जर पाहिलं तर अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे जे दलित आणि मुस्लिम जे निर्णायक ठरणार आहे आणि यातच जर पाहायला गेलं तर सूरज, या शेवटच्या टप्प्यामध्ये मतदानाच्या आकडेवारीमध्ये नेमके काय बदल होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपले प्रतिनिधी कमलाकर देखील आपल्यासोबत नांदेडमधून जोडलेले आहेत। नांदेडमध्ये अगदा मतदानाचा काही वेळ शिल्लक आहे। आतापर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत 52.47% असा मतदानाची टक्केवारी आपल्या समोर आलेली आहे। सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट काय? नक्कीच कारण सकाळी 7 वाजल्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये मतदानाला सुरुवात झालेली होती। अगदी 6:30-6 वाजल्यापासून जे मतदार आहेत, जे सुजाण मतदार आहेत, ते मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेलेले होते। त्याचबरोबर नांदेडमध्ये एकूण 23 उमेदवार जे आहेत त्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यात प्रमुख जर बघितलं तर भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसकडून माजी आमदार वसंतराव चव्हाण आणि ॲडव्होकेट अविनाश भुसीकर हे वंचित बहुजन आघाडीकडनं या ठिकाणी होते। आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर तिरंगी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। नांदेड जिल्ह्यामध्ये तब्बल 18,51,000 इतके मतदार आहेत, त्यापैकी 9,51,000 पुरुष आहेत आणि 8,00,000
96,000 हे महिलांचं मतदार आहे. पण प्रामुख्यानं जर बघितलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये 142 मतदार हे तृतीयपंथी सुद्धा आहेत. त्यांच्याकडे सुद्धा यावर्षी त्यांनी मतदान केलेलं आहे. आणि नांदेडमध्ये जर एकीकडे जर चित्र पाहायला गेलं तर 2019च्या निवडणुकीच्या अनुषंगानं आता जर बघितलं तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52% इतकं मतदान झालेलं आहे. आणि हा टक्का आणखीन एका तासामध्ये वाढण्याची पण शक्यता आहे. दुपारच्या वेळेला ऊन असल्यामुळं मतदार जे आहेत ते घराच्या बाहेर पडले नाहीत. सकाळी 12 वाजेपर्यंत जे आहे 28 ते 30% हे मतदान या ठिकाणी झालेलं होतं. आणखीन हा टक्का जो आहे तो वाढणार आहे. आंबेडकर नगर येथील नक्कीच कमलाकर, या शेवटच्या टप्प्यामध्ये आणखीन मतदानामध्ये किती टक्क्यामध्ये वाढ होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातून आपले प्रतिनिधी संजय राठोड जोडलेले आहेत. संजय, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये 5 वाजेपर्यंत 54.04% इतकं मतदान झालेलं होतं. सध्या त्या ठिकाणची अपडेट काय? चुरशीची लढत यवतमाळ वाशिममध्ये पाहायला मिळते. सध्या त्या ठिकाणी मतदारांच्या वतीनं या शेवटच्या वेळेमध्ये कशा प्रकारचा प्रतिसाद पाहायला मिळतोय? नक्की कारण एकंदर पाहिलं तर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी जे आहे सकाळी 7 वाजल्यापासून जे आहे मतदानाला सुरुवात केली होती. आणि दुपारी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ऊन तपल्याने मतदारांनी जे आहेत तरीसुद्धा मतदाराचं मतदान करणं हे कमी झालं नव्हतं. सतत रांगा ह्या चालू होत्या. आणि त्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी आज जर पाहिलं तर दुपारी उमेदवार असो किंवा मंत्री संजय राठोड यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपसुद्धा मोठ्या प्रमाणात झाले. आणि यानंतर जर पाहिलं तर मतदार जे आहेत मोठा मतदार राजा जो आहे हा जागृत झाला होता. आणि मतदार राजाने जे आहेत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे आहेत 54% या ठिकाणी मतदान करण्यात आलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर आता थोडा वेळ उरलेला आहे आणि मतदानाची टक्केवारी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्याची आता शक्यता आहे असं सुद्धा ह्या ठिकाणी दिसते. मात्र आता ही परिस्थिती जर पाहिली तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किती मतदान होते आणि याकडे सगळ्या नागरिकांचं लक्ष लागलं आहे. मात्र एकीकडे जर पाहिलं तर या लोकसभेमध्ये 17 उमेदवार आहे आणि पाहिलं तर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे चुरशीची लढत दिसते. आणि दिग्गज जे आहेत मंत्री संजय राठोड असो किंवा जे आहेत आमदार मदन येरावार असो किंवा संजय देशमुख असो यांची प्राणप्रतिष्ठा ज्या आहेत या ठिकाणी लागलेली आहे. करण, नक्कीच संजय, याबाबतचे अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेतच राहू. आपल्यासोबत हिंगोलीचे आपले प्रतिनिधी गजानन वाणी जोडलेले आहेत. गजानन, हिंगोली मतदारसंघामध्ये 5 वाजेपर्यंत 52.03% इतकं मतदान झालं आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात देखील चुरशीची लढत आहे. मतदारांचा प्रतिसाद कशा प्रकारचा पाहायला मिळत आहे? मतदार सुरळीत चाललंय का? सध्याचे हिंगोली लोकसभा मतदारसंघातले ताजे अपडेट काय? नक्कीच कारण आपण बघितलं असेल की हिंगोली लोकसभा मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली होती. अगोदर बघितलं तर सकाळी जे आहे ते ऊन कमी असल्यामुळे मतदारांची संख्या थोडी जास्त होती. मात्र दुपारच्या प्रमाणात ऊन जास्त असल्यामुळे मतदारांची संख्या ही कमी झालेली आहे. आता 5 वाजेपर्यंत लोकसभा क्षेत्रामध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत तर 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे. त्यामध्ये सरासरी जो मतदानाचा टक्का आहे तो 53.51% इतका आहे. उर्वरित काही वेळ जो उरलेला आहे जो की अत्यंत महत्त्वाचा वेळ असतो. आणि या वेळेमध्ये आणखीन मतदारांमध्ये मतदानाचा टक्का कितपत वाढतो, वाढलेल्या मतांचा टक्का, याचा फटका नेमका लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्या नेत्यांना बसणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या ज्या आज मतदान झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघानिहाय आपण 5 वाजेपर्यंतच्या मतदानाचा टक्केवारी आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.